भारतीय जनता पक्षाचे लोक ठिकठिकाणी निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात फिरतात आणि तिकडच्या नेत्यांनी काही केलं नाही असं लोकांना भासवतात. महाराष्ट्रात सुद्धा येतात आणि शरद पवारांनी काही केलं नाही असं भासवतात. दिल्लीमध्ये एखादी सभा घेतली की गांधीजी कसे चुकीचे वागले, जवाहरलाल नेहरू कसे चुकीचे वागले हे लोकांना सांगतात. म्हणून सहज माझ्या मनात आलं की 28 वर्ष मी सुद्धा पुण्यात काम केले, आपल्याही पुढच्या पिढीला आपण काय काम करू शकलो हे कळणार नाही आणि म्हणून त्याचा एक दस्तऐवज तयार करावा. या शुद्ध भावनेतून मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांच्या बरोबर पुण्यात काय काम करू शकलो ते या पुस्तकात लिहिण्याचा मी प्रयत्न केलाय आणि कालच्या एकंदरीत प्रकाशनाच्या कार्यक्रमात लोकांना हे पुस्तक वाचताना 50 वर्ष जुन्याचं पुणे आठवतंय आणि लोकांना आनंद मिळतोय. बघा, मी लहानाचा मोठा बाबू चौकात झालो. आम्ही लहान असताना किल्ले बनवायचो आणि 50 वर्षात पुण्यात किल्ले बनवायचे बंद झाले आणि म्हणून मला असं वाटलं की आपण किल्ल्याची स्पर्धा घेतली पाहिजे. आपण किल्ल्याची स्पर्धा पुण्यात घेतली आणि आज महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात किल्ल्यांची स्पर्धा सुरू झाली. पण पहिली किल्ल्यांची स्पर्धा पुण्यात घेणारा शांतीलाल सुरतवाला आणि त्याचे सहकारी मित्र होते. ज्योत्स्ना भोळे यांना आर्थिक अडचण असल्यामुळे नाही चुकलं, शांताबाई हुबळीकर यांना आर्थिक अडचण होती, त्यांना पैशाची गरज होती आणि मग त्यांना काहीतरी मदत करावी, ते मदत घेणार नाही. मग सहज माझ्या मनात आलं आपण बालगंधर्व पुरस्कार सुरू करू, शांताबाई हुबळीकरांना बालगंधर्व पुरस्कार देऊ आणि त्याच्याबरोबर 11,000 रुपये देऊ. त्यांचा आर्थिक प्रश्न सुटेल आणि बालगंधर्वांच्या नावाने पुरस्कार सुरू होईल. मला सांगताना आनंद वाटतोय, महाराष्ट्रातला पहिला बालगंधर्व पुरस्कार पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण सुरू करू शकलो. इंद्रायणीला 3रा डबा लावायचा, लहान मुलं एकत्र आली, रेल रोको आंदोलन केलं, सुनील महाजननी त्याचं नेतृत्व केलं. मी महापालिकेतून तिकडे गेलो, महापालिकेकडे पैसे नव्हते, महापौर निधीतून पैसे दिले आणि इंद्रायणी आमच्या फुलराणीला 3रा डबा आपण लावू शकलो. अशी खूप कामं केली हो. अगदी रस्ते धुण्याचं जस्ट विचार करा, 30 वर्षापूर्वी मी पुण्यात रस्ते धुण्याची कल्पना पुणेकरांच्या समोर टाकली. 30 वर्षापूर्वी पुणेकरांनी पुण्यात दुष्काळ आहे म्हणून त्याला विरोध केला आणि मी त्याही वेळेला सांगत होतो की मी पुण्याचं पाणी वापरणार नाही, कात्रज तलावाचं पाणी वापरणारे, ज्याचं बाष्पीभवन पलीकडे दुसरा कुठलाही उपयोग आजही पुणेकरांना होत नाहीये. पण तरी सुद्धा भावनेच्या आडी जाऊन काही लोकांनी विरोध केला. मी रेटून का होईना माझ्या महापौर कारकीर्दीच्या शेवटच्या दिवशी लक्ष्मी रोड धुवून काढला. 30 वर्षापूर्वी जे मला पटलं ते आज 30 वर्षानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पटताना दिसतंय. मुंबईचे रस्ते स्वतः मुख्यमंत्री धुतायत आणि महाराष्ट्राचा एकही माणूस त्यांना विरोध करत नाहीये. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. काय यावर्षी देखावा? श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने यंदाच्या 132वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना गणपती बाप्पाची जी एक आकर्षकता आहे ते सजावट. या वर्षी हिमाचल प्रदेशमधील आशियातील सर्वात उंच असं जटोली हे शिवमंदिर हे आपण या ठिकाणी तयार करत आहोत. याची सुरुवात आज या ठिकाणी झालेली आहे. या सजावटीचे कलाकार अमन विधाते हे मुंबईवरून आज इथे आलेले आहेत. त्यांच्या हस्ते इथं पूजा झाली आहे. आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी, ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, सोने तरुण मंडळाचे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येत आहेत
आणि आजचे ज्यावेळेस ही सजावट सुरू होती तेव्हापासून श्रीमंत दगडूशेठचा गणेशोत्सवाची सुरुवात होती आणि या संदर्भातील जटोली ह्या शिवमंदिराच्या संदर्भातील सजावटीविषयी सविस्तर माहिती अजून एकदा पुणे तुंबतंय. पहिल्या पावसामध्ये पुण्याची जी वाट लागली रस्त्यांवर, लोकांच्या घरामध्ये पाणी आलं, लोकांच्या सोसायट्यांच्यामध्ये पाणी आलं आणि अशी परिस्थिती पुण्यामध्ये अनेक वर्षानंतर झाली आहे. याचं मुख्य कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जे वाटतं आणि त्यावेळेला देखील यावर मी आवाज उठवला होता, तो म्हणजे 2007 ते 17 हा जो DP झाला, या DPमध्ये 2.47% एकूण क्षेत्रफळाच्या म्हणजे जवळपास 2,500 एकर जमीन जी वॉटर बॉडी खाली होती ती निवासी करण्यात आली. पुण्यामध्ये जमिनीच्या किमती वाढत आहेत आणि वाढत्या जमिनीच्या किमतीचा फायदा घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिक, अधिकारी आणि राजकारणी हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी या पद्धतीचा हा बदल नकळत विकास आराखड्यामध्ये केला. त्यावेळेला त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवला आणि दुर्दैवाने त्याच्याकडे पुणेकरांनी, पर्यावरणवाद्यांनी पुरेसं लक्ष दिलं नाही. सुनावणीच्या वेळेला पाऊण तास या विषयावर आम्ही बोललो. 3 विषय त्यांनी मेजर केले होते. पुण्याच्या रस्त्याचं क्षेत्र कमी केलं होतं, पुण्याचे डोंगरमाथा उतार 1,000 एकरनी कमी केले होते, तरी देखील त्याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही याविरुद्ध हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने सांगितलं होतं आणि सरकारने सांगितलं होतं या सगळ्या गोष्टी आम्ही नीट करू. दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही नदी नाले यांचं रिस्टॉरेशन करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं, परंतु मेजर जे पुण्याचे नाले आहेत, ज्याची नोंद सर्वे ऑफ इंडियाच्या नकाशावर ब्रिटिशांनी करून ठेवले आहेत, ते नाले नद्या या प्रशासनाने बदलल्या. नाला बदलला जात नाही, परंतु डेव्हलपमेंट प्लॅनच्या DC रूलचा वापर करून नाल्यांची अलाइनमेंट बदलली. त्याचा हा परिणाम आहे. माझी मागणी आहे की याला संपूर्ण चौकशी केली पाहिजे आणि सर्वे ऑफ इंडियाच्या नकाशावर जे नाले आहेत, ज्या नाल्यांची अलाइनमेंट बदलली आहे, त्या नाल्यांवर इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्या इमारतींना कुणी परवानगी दिली, का दिली, कशा पद्धतीने दिली, याची एक उच्चस्तरीय निवृत्त हायकोर्ट न्यायाधीशाच्या बरोबर, एका पर्यावरण क्षेत्रातील अधिकाऱ्याच्या बरोबर चौकशी तपासणी करणं गरजेचं आहे आणि या संदर्भामध्ये 3 महिन्याच्या आतमध्ये अहवाल देऊन याच्या संदर्भामध्ये कार्यवाही केली पाहिजे. या समितीला संपूर्ण सहकार्य आम्ही करू, कारण का याचा संपूर्ण डेटा आमच्याकडे उपलब्ध आहे. वारंवार आम्ही आवाज उठवतोय. अनेक पर्यावरणवादी संस्थांना देखील आम्ही याबाबत अवगत केलं होतं. दुर्दैवाने सिलेक्टिव्ह गोष्टींमध्येच पर्यावरणवादी लोक काम करतात, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि शहर पाण्यामध्ये बुडलं. ही शोकांतिका आहे. एक पुणेकर म्हणून मनाला वेदना होता.